शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी समोर आली आहे। राज्यातील 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। पीएम किसान योजनेचा 20वा आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। एकत्र 4000 रुपये म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये असे एकत्र 4000 रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील चांगलाच दिलासा मिळणार आहे। नेमका हप्ता आता कधी मिळणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता, कारण की शेतकऱ्यांना देखील पैशांची गरज असल्यामुळे पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार अशी विचारणा करण्यामध्ये येत होती आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता नेमका पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे याच संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर आता सर्व काही अपडेट पाहणार आहोत, लक्षपूर्वक ऐकत चला। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील साधारणतः 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे। पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्र आता 4000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती ही रक्कम आता डेबिटच्या माध्यमातून लवकरच जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। शेतकऱ्यांना देखील पैशांची गरज असल्यामुळे नेमका हप्ता कधी मिळणार असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जात होता आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे। आता नेमका हप्ता कधी मिळणार आणि कोणती महत्त्वाची अपडेट आहे आता सर्व काही आपण पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष देत चला। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणावी लागेल, कारण की पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे एकत्र 4000 रुपये अशी रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। देशामध्ये आता खूप मोठ्या संख्येने शेतकरी आहेत आणि आता त्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे आणि त्याचप्रमाणे राज्यामध्ये देखील नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारने सुरू केली आहे। आता पीएम किसान योजनेमधून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना 6000 रुपये म्हणजेच की वर्षाचे एकूण 12000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जात असतात। यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्र आता 4000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। आता 20वा हप्ता आणि 7वा हप्ता म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना या ठिकाणी KYC पूर्ण करावी लागणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अर्जंट सूचना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना KYC करण्याचे आव्हान केले जात आहे। याचं मुख्य कारण जर पाहायला गेलं तर आता KYC केली तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता एकूण 4000 रुपयांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना KYC करणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे। तुम्ही घर बसल्या मोबाईलमध्ये देखील या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता किंवा आधार सेंटरमध्ये जाऊन किंवा सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता, कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने KYC करणे अनिवार्य केले असल्यामुळे आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवण्याकरिता KYC करावी लागणार आहे। जर तुम्ही KYC केली असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। त्यानंतर आता तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी जर जोडलेले असेल, म्हणजेच की तुमचे आधार कार्ड जर बँक खात्याशी लिंक असेल
तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जर लिंक नसेल तर लिंक करून घ्या, कारण की आता हप्त्याची रक्कम जी आहे म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्र 4000 रुपये फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करा। जर लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही। आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। पीएम किसान योजनेचे वर्षाला 6000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे वर्षाला देखील 6000 रुपये म्हणजेच की एकत्र 12000 रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यामध्ये येत आहे। त्याचबरोबर आता हे लक्षामध्ये ठेवणे अत्यंत गरजेचे आहे की आता पंतप्रधानांच्या हस्ते मोठा कार्यक्रम होऊन हप्ता जाहीर केला जाणार आहे। म्हणजेच की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता हप्त्याचे वितरण हे केले जाणार आहे। त्यानंतर आता काही दिवसांमध्ये पैसे हळूहळू खात्यामध्ये जमा होतील। कधी कधी 2 दिवस उशीर देखील या ठिकाणी होऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी बँक खाते आणि आधार अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे। म्हणजेच की सोप्या जर भाषेमध्ये सांगायचं झालं तर हप्ता मिळवण्याकरिता शेतकऱ्यांनी ई-KYC करणे गरजेचे आहे आणि शेतकऱ्यांचे जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँक खात्याशी या ठिकाणी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। अशा प्रकारे आता हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। आता ही जी योजना आहे म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक मोठी मदत ठरली आहे। सरकारकडून असं सांगण्यामध्ये येत आहे की आता पुढच्या काळामध्ये ही योजना अजून पारदर्शक आणि सोपे केले जाणार असल्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांना यामुळे आता चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात। फक्त आता स्क्रीनवरती लक्ष देत चला। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे या ठिकाणी 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या या ठिकाणी 7व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये म्हणजेच की एकत्र 4000 रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। आता अपडेट कशा प्रकारे समोर येत आहे ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात। आता 20वा हप्ता म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता लवकरच मिळणार आहे। समोर आलेल्या माहितीनुसार 18 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारी येथे जाणार आहेत आणि तिथेच हप्त्याचे वितरण होईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की आता या ठिकाणी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून अजून 3 ते 4 दिवसानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता म्हणजेच की एकत्र 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल अशी दाट शक्यता पाहायला मिळत आहे। कारण की 18 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारी येथे जाणार आहेत आणि तिथेच हप्त्याचे वितरण या ठिकाणी केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। म्हणजेच की 18 जुलै रोजी राज्यातील 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्र 4000 रुपये येत्या 18 तारखेला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येईल अशी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। जर 18 जुलै रोजी हप्त्याची रक्कम म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे जर पैसे 18 जुलै रोजी जर जमा झाले नाहीत तर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होण्याची देखील या ठिकाणी शक्यता पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी 18 जुलै रोजी पीएम किसान योजनेचा 20वा आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता असल्यामुळे येत्या 18 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूण 4000 रुपयांची रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। डेबिटच्या अंतर्गत आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण 4000 रुपये जमा केले जाणार आहेत। येत्या 18 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारी येथे जाणार असून तिथेच हप्त्याचे वितरण या ठिकाणी केले जाणार अशी शक्यता आहे। म्हणजेच की येत्या 18 जुलै रोजी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर अशा प्रकारची आजची अपडेट होती। तर अपडेट कशा प्रकारे वाटले कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।